तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघू की आपलं जे झटका मशीनचं कंपाऊंड असते ते जे आहे कमीत कमी पैशात कसं करावं आणि कमीत कमी आणि टिकाऊ वस्तूपासून कसं बनावं याच्याबद्दल आपण इथे जे आहे माहिती घेऊ. कमीत कमी नाही, 0 पैशातच होऊन जाते तुमचं ते. तेवढं काही नाही, एकदम एकदम स्वस्तात आपण कसं करतो. आम्ही जे आहे 2-4 वर्षापासून हे यूज करू राहिलो, वापरू राहिलो. तर याचं आम्ही इव्हॉल्युशन कसं केलं, म्हणजे कायच्यातून काय बदल केले ते पण तुम्हाला इथं सांगतो. सुरुवातीपासून आपण जे आहे फेन्सिंग लावून राहिलो. पहिलं थोडीशी कमीवाली बॅटरी होती, 2-4 हजाराची आणली होती. आता 10 हजाराची आणली आहे, ती वेगळंच गोष्ट आहे. सुरुवातीपासून आपण हे बास यूज करू राहिलो. जवळपास येले 5 वर्ष झाले, तरी जवळपास ह्या बासाले 5 वर्ष झाले माझ्यामध्ये तरी हा जो आहे आपला टिकूनच राहिला. खालून खराब होते, सीझनमध्ये 2 सीझनमध्ये लावतो, रब्बी खरीप. खराब होऊन जाते, मग कापून फेकून देतो. तर ह्याच आपल्याला रियूजमध्ये येते, म्हणूनच इथून एवढाच नाही ठेवला आपण. बास लंबा ठेवला आहे, याच्यापेक्षा लंबा होता, एवढा होता असं. त्याला कापू खाली गेला तो. आणि हा अजून 2-4 वर्षात काढूनच घेते, 5 वर्ष काढूनच घेईन. तर अशा प्रकारे आपण हे पासाचं नियोजन केलं आहे. बाकी हे मधातलं कसं करायचं तुम्हाला ते पण इथं सांगून देतो मी. स्वस्त झाला पाहिजे, आणि त्यासाठी सर्वात पहिला आपली कमी पॉवरची मोटर होती. तर आपण खऱ्याच्या पन्न्या जे आहे डायरेक्ट बासाले लपटून टाकत होतो. तर गोल लपटली, आणि त्याचे तार जे आहे असा लपटला आहे. अर्थिंग म्हणून असंच ठेवला गेले, पण फिज राहिला तर त्याला बासाला टच नाही द्यावं लागत. तर इथं आपण ज्या पन्नी टाकून देत होतो आणि हे लपटून देत होतो. तर तसं करत होतो. त्याच्यानंतर थोडंसं पन्नी एका वर्षातच खराब होत होती. तर मग आपण जे आहे थोडंसं खर्च करून पाहिला. आणि त्याच्यानंतर आपण जे आहे ह्या इथं आहे दिसू राहिलं तुम्हाला, ताराचं अडकून आहे. तर हे जे आहे हा असंवाला आणलं पाईप. हा लेवलवाला राहते, मिस्त्र्यापाशी राहते. ह्या लेवलिंगवाला. ह्या 5 वर्ष झाले, पण याचा पांढरा कलर होता. ह्या तुम्हाला 5-6 वर्ष चालूनच जाईन. तर असा आहे, पांढरा कलर होता. उन्हीनं खराब झाला. ह्या कडक येऊन जाते नळी हिवाळ्यात घेत. तर त्याचं काही फरक नाही आहे, पण हे असं घेऊन तुम्ही हा असं लावू शकता. इथं जे लावलं आहे तसं लावू शकता, ते स्वस्तात पडून तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, मोटार मोठी आणली. मग आपण तर मोटार मोठी आणली, तर ते पन्नी आणि तो पाईप जो दाखवला तुम्हाला ह्या असावाला, तर ह्या पिघलून जाते म्हणे. तर त्यानं काय केलं, हे दिलं आम्हाला. 1-2 रुपयाचं काहीतरी आलं होतं हे. तर याची क्वालिटी चांगली आहे. आतापर्यंत मला असं नवीनसारखंच वाटतं. आपण तसं एकच वर्ष वापरलेलं आणि मग काढून फेकून दिलं. हे काही कामाचं नाही म्हटलं, कारण की हे काही बासावर फीड बसे नाही. हे कपलिंग लागायला घ्या, इकडे फिसले. तर मग आपण म्हटलं ह्याच्यापेक्षा तर आपल्याला हे परवडन म्हटलं. हे जे राहते थिंबकचं कनेक्टर, हे परवडन म्हटलं. हे लावणं चालू केलं आपण. हे लावून चालू केलं म्हटलं. याचं मटेरियल तर सारखंच आहे. मग हे स्वस्तात पडत होतं, हे लावलं. मग हे म्हटलं झालं हे. मग आपण कंपाऊंड मोठं केलं. तर थोडंसं पराठीलाच लावं. मग म्हटलं चण्याला लावायचं होतं आपल्याला. हे पावसाळ्यात पराठीला लावलं, मग चण्याला लावायचं होतं. म्हटलं सर हे काय घ्यावं. याच्या जागी आपण जर आपल्या जे आहे थिंबकचे ट्रिपरचे हे खराबवाले पाईप आहे, जे पक्ष्यानं खाऊन टाकली. तर दिसत असून तुम्हाला पक्ष्यानं खाल्लं आहे, हे बी खाल्लं. तर असे खाल्लेले पाईप आम्ही जे आहे तुकडे करू हे असे वापरले. आणि त्याच्यासोबतच आपण जे आहे काही याच्या आधी आपण हे वापरलं होतं, पण हे काही तेवढं कामी नाही दिलं. तरी हे जेवढपर्यंत कामी देईन तेवढंपर्यंत वापरून घेऊ. PVC पाईप होता, थोडंसं खराब होता. म्हणजे कसं पाईपलाईन दाबली होती नळाची. तर हे पहिलं याच्यानं दाबे, PVC लाईननं ती हे याच्यानं आपण दाबून पाहिली होती, म्हणून हे वापरून पाहिलं. तर हे की तेवढं कामी नाही, याच्यापेक्षा चांगलं आपल्याला हेच वाटलं. तरी हे लावून आहे म्हणा तसं PVCवालं. थिंबकवालं बी लावण्यावर. तर थिंबक आहे, खाली PVC आहे. तर PVCपेक्षा थिंबकवाला बेस्ट आहे. तर असं आहे. आणि तुम्हाला जे तार ताणल्या नाही पाहिजे, म्हणून म्हणजे ढील पडते कुठं तर मला तर ट्रिपल द्यावं लागते. तर ट्रिपल असा द्यावं लागते. हा असा PVCने दिला, ह्यावाला आपला जो आहे थिंबकचं बेस्ट आहे भाऊ. याला घेतलं आणि गुंडाळून टाकलं असं डायरेक्ट. नाही तर प्रत्येकाला तुम्ही असेच करू शकता, पण नळी जास्त लागून तुम्हाला त्याचं आहे. बाकी आपलं जे सेंटरिंगचा तार आहे तो नवीन लावला होता. प्रत्येक वर्षी स्वस्तच भेटतो आणि खराब बी होते लवकर. तर स्वस्ताचा माल रस्ते में हे काम आहे इथं चालू. आणि हे चॅनल बांधून दिलं आणि तोडून फेकून दिलं काळाच्या वेळेस, आणि होऊन जाते बाकी. मग आणि अर्थिंगचा तर आपला प्रश्नच नाही. त्याला तर डायरेक्ट गुंडाळ केलं तरी जमते. आणि कॉर्नरवर पण तुम्हाला जे आहे आपला थिंबकचा पाईपच चांगला वाटेल. हा कॉर्नर आहे, तर इथं जे आहे थिंबकचं असं आहे. आणि हे याचं थोडंसं जुगाड करावं लागते. थिंबकचं घेतला, गोल गुंडलं चाललं.
असं जर तुम्हाला पुढच्या वर्षी लावायचं असेल तर मधात येऊ शकते. हे मधात आलं होतं नळी ना, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, अशी आहे. आणि हे ठिबकचं तुम्हाला गुंडाचं असेल तर ते तुम्ही गुंडान कशी ते मी तुम्हाला सांगून देतो. तर गुंडाच्या वेळेस का होती, कोणी काय करते, हे पाईप पूर्ण काढून टाकतील मग करते. पण कुठं आपले तारले जॉईंट राहते ते अटकून जाते. तसं नाही करायचं आपल्याला. डायरेक्ट काय करायचं, असं गुंडून टाकायचं. बाज घ्यायचा एक आणि हा असं गुंडून टाकायचा, जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी खोलू तर ती डायरेक्ट लाईनवर येऊन जाईल. एकदम समोर मग होती ते करताच येते. मग बाई काढा घालायची गरज नाही. असं गुंडून टाकलं 2-4 गठ्ठे, 2-4 तारा जास्त होईल. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचं कमीत कमी खर्चात तुमचं फेन्सिंग करू शकता. मशीन कोणची आहे ते एका व्हिडिओमध्ये टाकलंच होतं. अजून एक व्हिडिओ टाकूनच देईन कशी मशीन आहे, काय मशीन आहे. तर आता तुम्हाला माहीत पडलं का आम्ही कसं केलं बा. शेवटी आपलं बेस्ट आपल्याला वाटलं हेच. ठिबक लोकल पण पाईप लावू शकता तुम्ही. लोकल कसा ह्यावे ओरिजिनल, हे 2 पट्ट्या आहे. पण लोकल बी येते बिना पट्ट्यावाला. तर ह्या लोकल पण तुम्ही यूज करू शकता, चांगला क्वालिटी आहे. पण ओरिजिनलवाला चांगलाच आहे. आपण ओरिजिनल होतं आपल्यापाशी तर तेच लावून दिले. लोकलचं काय मग पुढं हे तर तुम्हाला दिसत असेल खराबच आहे. जे नवीनवाले नाही लावले हे तर पक्षीने डोचा मारला. याच्यात काही फरक नाही पडत. त्याला पाण्यात फरक पडते तर ते काढून फेकले ते हे लावून दिलं. तर अशा प्रकारे आपण हे कमीत कमी पैशात आपलं कंपाऊंड करून घेतलं. आणि तुम्ही कोणची जुगाड वापरता जेणेकरून तुमचं ज्या कमीत कमी पैशात फेन्सिंग होऊन जाईल ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला चांगला लागला असेल तर वाटला असेल, तुम्हाला चांगला वाटलाच असेल, असं काही नाही, बेकार काही नाही. याच्यात माहिती दिली मी ना. तर लाईक तर करायला भूलूच नका तुम्ही, काही कंजूसी नका करू. बाकी व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला घ्यायचं, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका भाऊ. तुम्ही विसरून जाता कमेंट करायला. कमेंट नाही करता येत असेल तर लाईक तर मारून द्या. चला मग बघू काय आहे तर समोर कशा प्रकारे आम्ही करतो. बॅटरी दाखवूनच देऊ का तुम्हाला? बॅटरी देतोच दाखवून तुम्हाला. आणि अशा प्रकारे आहे आपलं बॅटरी सेटअप. हे आपलं अमरावतीचं आहे जुगाड. ह्याच्यापासून जे करंटचे वायर आहे ह्यावाला पॉझिटिव्ह जे 2 लागले आहे तुम्हाला ते दिसन. 2 जे लागले होते ते दिसन तुम्हाला. आणि ह्या आहे अर्थिंग. तर इथून सप्लाय गेला आहे तिकडं. कसा गेला आहे ते बी दाखवून देतो. जाऊ द्या. हा असं गेला आहे ना. ह्या इथं जे बासा आहे ह्या बासाईनं आपण वायरपर्यंत आणला आहे. हे अर्थिंग, ह्या अर्थिंगवरचा आपला तिच्यावरचा फीज. तर तसं तुम्हाला जे आहे घेऊन जायचं आहे. आणि तुम्हाला बाकी सारंच दाखवून देतो मी तुम्हाला. त्यात काही प्रश्न नाही. आपलं हे बॅटरी आहे, याचं चार्जर पण येते आणि सोलरवर पण तुम्ही लावू शकता. तर इथं जे आहे सनवे करून कंपनी आहे अमरावतीत. ॲड्रेस नोट करून घ्या, मोबाईल नंबर बी दिला आहे, करून पहा फोन. तर इथं जे आहे 30 माइल्स लय किलोमीटर होते, त्याचं काही टेन्शन नाही. AC DC जे आहे 12 व्होल्ट चालू आहे. याचं सोलर सपोर्ट करते तर सोलरवरच आपण करू आलो आहे याचं जुगाड. इथं जे आहे तुम्हाला याला चालू करायसाठी चालू केल्यावर इथं लाईट लागते, टुचूक आवाज येते. चालू करून नाही दाखवू शकत आता मी, कारण की तारा खोलून ठेवला आहे. बगीच्यात वखरणं चालू आहे तर ती खोलून ठेवल्या म्हणून चालू नाही करू शकत. ते चालू करायसाठी बटन आहे. आणि बॅटरी कनेक्शन मागून दिलेलं आहे याले. आणि इथं जे आहे बाकी कंट्रोलर पण दिले आहेत, त्याला हात लावत नाही आपण. बाकी हेवाला जे आहे असं आहे नाही रे, असं ठेवून दिलं आपण. इथून बॅटरीची वायर आल्या आणि बॅटरी लागल्या. पण बॅटरीला आपण ना सध्या लावले नाही आहे. इथं सोलरची पिनं लावल्या. सोलरच्या वरतून मस्त त्याला जुगाड करून वरतं केला डायरेक्ट. ते सोलरवालं तुम्हाला ते तर पाहिलं असेल तुम्हाला. सोलर प्लेट हे काढले का मग सोलर प्लेटचे वायर काढून ठेवायचे आणि हे लावून द्यायचे. मग ही बॅटरी चालू होऊन जाते रात्री, दिवसात काही लावत नाही आपण. तर अशा प्रकारे आम्ही जे आहे सनवेचं वापरू राहिलो आहे. चालू राहिलं आहे, हे चांगलं चालू राहिलं आहे. 1-2 वेळा तुम्हाला जे आहे व्हिडिओ दिसलेच असेल, पण या असं डिटेल नाही दिला मी ना. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. आणि बॅटरी घ्यायला जा तुम्ही सनवेची अमरावतीला तर आपल्या चॅनलचं नाव सांगून देजा आणि कमेंटमध्ये सांगून देजा का तुम्हाला काय कसं आहे काय आहे. तर ठीक आहे बटेल, मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. लाईक आणि कमेंट तर तुम्हाला पहिलेच करायला लावून दिलं होतं, झालं असं करून. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही सांगा तुम्ही कोणची वापरता, कोणत्या कंपनीची, कमेंटमध्ये. चांगली कोणची वाटते तुम्हाला, खराब कोणची होते. याच्यात चार्जर बी येते पण आपण सोलरवर कोण लावलं, लाईन नाही राहत आपल्याकडे. चार्जर ह्यात आहे.
कैची चार्जर आहे, पण हे चार्जर खराब झालं तर साला 24 तास लावू आम्ही. म्हटलं चार्जर विकत घेण्यापेक्षा सोलर पॅनल परवडते. सोलर पॅनल घेतलं आणि लावून दिलं.